brought to you by Puneet Balan Group and Maharashtra Tourism. आसवांचे जरी हसे झाले हे तुला तुला हे तुला पाहिजे तसे झाले आसवांचे. जेव्हा मराठी गझलेचा जेव्हा काव्यसंग्रह करण्याची वेळ आली होती सुरेश भट आजोबांवर, काफला नावाचा तो संग्रह होता, त्यात जवळजवळ एक स्त्री गझलकारांचाही समावेश होता. कदाचित एक मेल डॉमिनन्स होता आणि त्या सगळ्या गोष्टींमुळे स्त्री ही कधी त्या अनुषंगाने पुढे आलीच नाही, म्हणजे गाण्यात म्हणा कुठल्याही कलेत ती थोडीशी झाकलीच गेलेली होती. घरट्यातच रमणारी अबला तू पूर्वीची, आता तू जिद्दीने सागर ओलांडतेस, भलभलते सांगतेस का उगाच भांडतेस. सखे जरी तू सखे जरी तू सती पार्वती, सखे जरी तू सती पार्वती, हरेक शंकर नसतो भोळा. गझल म्हटलं आणि त्यातही मराठी गझल गायकी म्हटलं की भीमराव पांचाळे यांचं नाव आपल्या ओठावर येतं, मनात येतं आणि डोक्यात येतं. पण त्याचबरोबर आता त्यांची पुढची पिढीसुद्धा गझलच्या मैफिलींमध्ये गझल समजावू लागली आहे, ते दर्द समजावून सांगायला लागले आणि शब्द वाटायला लागलेली आहे, पेरायला लागलेली आहे. तर भीमरावजींची कन्या डॉक्टर भाग्यश्री पांचाळे गायकवाड सध्या माझ्यासोबत आहेत आणि त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. भाग्यश्री, डॉक्टर आहेस तू, गझलची PhD केलेली आहेस तू. कसं काय, म्हणजे कधी ठरलं की गझलवर PhD करायचं? एक सुरुवातीपासून थोडक्यात सांगते की घरात आहे ना, हे बाळकडू जे म्हणतात किंवा जे काही संस्कार म्हणतात आपल्याला, ते थोडेसे होतेच कुठेतरी बॅक ऑफ द माइंड, सबकॉन्शियसली होत होते. आणि मी सुरुवातीला बिलकुल ह्या गाणं याच्याशी काही माझा संबंध नव्हता, कारण मला बिलकुल असं, आणि आईबाबांनी कधी फोर्स केला नाही की तू ते करायला पाहिजेस किंवा तू ते कर. पण हे गझलेचं इतकं घरात चालायचं ना की खूप लोक गझलकार शायर घरी यायचे, त्याच्या चर्चा व्हायच्या. म्हणजे आमच्या घरी कोण नाही आलं, म्हणजे निळू फुले आजोबांपासून वपूंपासून असे सगळे लोक घरी यायचे आणि त्यांचं डिस्कशन चालायचं. मला काही माहीत नाही, मी लहानच होते, पण हे कुठेतरी रुजलं गेलं हे मला नंतर कळलं. आणि त्यानंतर आवाज छान होता, गात होते, पण मनापासून नाही. पण एक क्षण असा आला की नाही, हे आपल्याला करायचं आणि हे आपल्याला जमतंय, असा एक क्षण आला. आणि त्याच्यानंतर मास्टर्स केलं म्युझिकमध्ये आणि मग PhD करायचं मनात आलं. आणि बाबांची खूप जास्त मदत होती. आणि माझे सगळे सहकारी, म्हणजे माझे गाईड डॉक्टर कुणाल इंगळे मुंबई युनिव्हर्सिटीचे, त्यांनी मला खूप मदत केली. आणि बाबांमुळे घरातच एक अर्धी लायब्ररी माझ्या घरातच होती. पुस्तकांसाठी मला कुठे बाहेर फार फिरावं लागलं नाही, फक्त इंटरव्ह्यूजसाठी मात्र मी फार गेले आणि त्यातून खूप शिकायला मिळालं. वेगवेगळ्या गझल गायकांकडनं वेगवेगळ्या गझल गायकांना भेटता आलं, त्यांची शैली काय आहे हे अभ्यासता आलं. आणि तोच माझ्या PhD थिसिसचा विषय आहे की वेगवेगळ्या गायकांच्या वेगवेगळ्या शैलींचा अभ्यास. खरं तर याच मुद्द्याकडे येणार होते, ते म्हणजे की तू कधी ठरवलंस की गझल, आणि गझलच का, आणि कोणामुळे ठरलं की गझल? बाबांची तर म्हणजे घरापासूनच तुला सवय, पण त्या व्यतिरिक्त, बाबांव्यतिरिक्त, आणि बाबा पण, म्हणजे असं नाही की असले बाबा तर ठीक आहे बाबा आहेत म्हणून, पण बाबा पण असले तर ते का? काय होतं की आपले एक आयडल्स असतात. तर मला मेहदी हसन खान साहेबांच्या गझला, बाबांसारखंच, हो, म्हणजे बाबा आहेत, कारण मी माझ्या PhD थिसिसमध्ये बाबांचं स्वतःचं नाव घेतलेलं आहे आणि त्यांच्यावर एक मी लिहिलेलं आहे की त्यांची गायनशैली ही वेगळ्या सगळ्या गायकांमध्ये कशी वेगळी आहे. म्हणजे मी माझ्या गझल गायकीमध्ये 6 गझल गायक निवडले. त्यात मी मेहदी हसन खान साहेब, गुलाम अली खान साहेब, मधुराणीजी फैजाबादी, ह्या सगळ्यांचे शैली काय आहेत हे टिपण्याचा माझ्या अंगाने, अर्थात माझ्या डोक्याने मी प्रयत्न केला. पण त्याच्यात एक म्हणतात नाही की आयडल्स, तर हे आयडल्स खूप इन्स्पायर करत होते लहानपणापासून. आणि आमच्या घरात एक अशी पद्धत होती की माझे आई बाबा ना
जुनी गाणी फार ऐकायचे. म्हणजे अपार्ट फ्रॉम गझल एकतर घरात जुन्या गाण्यांचं फार एक असं ऐकण्याचं असायचं, म्हणजे एक्सचेंज करणं, तुझ्याकडे कुठली नवीन गाणी आहेत ते रेकॉर्ड्स दे वगैरे वगैरे. तर मला लहानपणापासून शब्दांकडे असं ऑटोमॅटिक माझं लक्ष जातं, म्हणजे की अरे ह्या गाण्यातला शब्द किती छान आहेत किंवा याचा अर्थ किती छान आहे. तर बाबांमुळे ह्या शब्दांच्या पुढे म्हणजे काय आशय आणि त्या बिटवीन द लाईन्स मिनिंग असतं हे मला बाबांमुळे कळलं, ह्या मराठी गझलमुळे कळलं. त्यामुळे एक असं वाटलं की हे आपण करू शकतो, हे आपल्याला जमतं आहे आणि यात आपण खरंच एक थोडंसं आपलं काही देऊ शकलो, हातभार लावू शकलो तर खूप छान होईल असं मला वाटलं. कारण माझे खूप मित्रमैत्रिणी आहेत जे खूप छान गातात, पण माझं कॉन्ट्रीब्युशन काय राहील या विधेसाठी आणि एस्पेशली बाबांनी या विधेसाठी जगवण्यासाठी तगवण्यासाठी इतकं म्हणजे जीवाचं रान केलेलं आहे, हे मी गेले 52 वर्ष बघितलेलं आहे. त्यामुळे 52 वर्षांचा बाबांचा प्रवास तो मी बघते. त्यामुळे असं वाटतं की हे माझ्याकडे आहे तर आपण थोडंसं करायला काय हरकत आहे, आपलं एफर्ट्स देऊन. तसा प्रयत्न आहे. बाबांनी खूप प्रयत्न केले गझल टिकवण्यासाठी, गझल वाढवण्यासाठी, नवीन गझलकार जे आहेत ते लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी. पण म्हणजे तुला काय करायचं आहे? गझल नुसतं गाणं हा उद्देश आहे की यातनं बाबांसारखंच काही तू उद्देश ठेवलेला आहेस गझल गायकांसाठी, गझल कलाकारांसाठी, आणि नेमकं काय? सध्या मी माझ्या गायकीवर आणि माझ्या गाण्यावर फोकस करते की माझं गाणं कसं छान अप्रोचेबल होईल, कसं छान वाटेल. म्हणजे बाबा नेहमी सांगतात की ही आशय प्रधानता आहे, मग येते शब्द प्रधानता आणि मग तुझी स्वर प्रधानता येते. म्हणजे स्वर हा महत्त्वाचा फॅक्टर आहे, पण तुला हा आशय विसरायचा नाही आहे. कारण तू कुठलं फिल्मचं गाणं गात नाही आहेस, तुला 2च ओळी मिळत आहेत आणि तो अर्थ पूर्णतः तुला 2 ओळीत त्या रसिकांना सांगायचा आहे. पूर्ण तुला गझल मिळत नाही आहे, कारण गझलचा प्रत्येक शेर हा एक स्वतंत्र कविता असते. त्यामुळे एकतर त्याकडे कॉन्सन्ट्रेट करणं, फोकस करणं आणि त्याचा अभ्यास करणं माझं सध्या सुरू आहे. आणि त्याचबरोबर मला असं वाटतं की ज्या स्त्री गझलकार त्यांना घेऊन काही काम जर मला करता आलं, आणि त्यासाठी मी आज एक गझल म्हटली होती, ती स्त्री गझलकार यांचीच होती, माधुरी चव्हाण जोशी यांची. आणि ती गाण्याचं म्हणजे तसं मला काहीतरी करायला आवडेल आणि प्रयत्न करेनच नक्की ह्याच्यात काहीतरी करण्याचा. स्त्री गझलकारांच्या बद्दल तू उल्लेख केलास किंवा स्त्री गझलकारांचा गझल पुढे न्यायच्या किंवा त्यांच्यासाठी काहीतरी करायचं असं तुझं डोक्यात आत्ता सध्या तरी आहे. नेमकं काय हे हळूहळू मला वाटतं आकार घेत राहील. पण म्हणजे स्त्री गझलकारच का, हा सुद्धा एक मुद्दा आहे. काय होतं की बऱ्याच जण आपण काही गझला घेतो किंवा काही असे विषय घेतो, जसं की एकदम कॉमन विषय आहे शराब म्हटल्यावर आपल्याला एक पुरुषच समोर येतो है ना, की पुरुषच ही मजा करू शकतो. पण स्त्रीच्या भूमिकेतून ह्या गोष्टीला कसं बघतात किंवा स्त्रीच्या भूमिकेतून, म्हणजे ही भूमिका आहे, ही एक पुरुष पण त्या भूमिकेत जाऊन लिहू शकतो. असं नाही की त्याच्यासाठी स्त्री गझलकारच असली पाहिजे, पुरुषही त्या भूमिकेत जाऊन ती गझल लिहू शकतो स्त्री मनाचा असला तर. आणि स्त्री मन हे प्रत्येक व्यक्तीला असतं असं मला वाटतं. त्यामुळे त्यासाठी काहीतरी करावं. ती जी एक काय म्हणतात एक न उलगडलेली जागा आहे ना, त्या ज्या भावना, त्या ज्या गोष्टी आहेत त्या जरा जास्त स्पष्ट मला करता आल्या माझ्या कामातून, माझ्या गझलेतून, माझ्या गाण्यातून, तर मला जास्त आवडेल. म्हणजे मी पण जेव्हा बघते तर स्त्री गझलकारांचा फारसा उल्लेख किंवा त्यांच्या गझला या फारशा कोणी गात नाही किंवा मग फारसा उल्लेख येत नाही. दर्द नसतो असं नाही, पण दर्द असतो, त्या भावना असतात आणि अर्थातच म्हणजे लिहिलं गेलेलं आहे, म्हटलं गेलेलं आहे, तर कुठे ना कुठे या सगळ्या गोष्टी आहेतच. पण का असं वाटतं की स्त्री गझलकारांना दुर्लक्षित ठेवलं गेलेलं आहे? म्हणजे तुला वाटतं का? आणि काही विशिष्ट काळापुरतं हे झालेलं आहे का, किंवा मग याहीपेक्षा अधिक गोष्टी करता येऊ शकतात किंवा समोर आणलं गेलं पाहिजे स्त्री गझलकारांना, असं तुला वाटतं? खरं तर असं नाही आहे. म्हणजे मराठी गझलेत मी जे काही बघितलं आहे आतापर्यंत तसं नाही आहे. कारण जेव्हा मराठी गझलेचा जेव्हा काव्यसंग्रह करण्याची वेळ आली होती सुरेश भट आजोबांवर, काफला नावाचा तो संग्रह होता, त्यात जवळजवळ एक स्त्री गझलकारांचाही समावेश होता. म्हणजे त्यातलं मी नाव घेईन की ज्योती बालिगाराव आहेत किंवा त्या फळीतल्या लिहिणाऱ्या नीता भिसे आहेत. त्याचबरोबर जी गझल बाबांची खूप ऐकली जाते ती म्हणजे आयुष्यतेचं आहे, त्या लिहिणाऱ्या संगीता जोशी आहेत. म्हणजे स्त्री गझलकार नाही आहेत असं नाही आहे, त्याही तेवढ्याच ताकदीचं दुर्लक्षित ठेवल्या आहेत का काय माहीत. पूर्वी कदाचित तसा एक काळ असेल आणि कदाचित एक मेल डॉमिनन्स होता आणि त्या सगळ्या गोष्टींमुळे स्त्री ही कधी
त्या अनुषंगाने पुढे आलीच नाही, म्हणजे गाण्यात म्हणा कुठल्याही कलेत ती थोडीशी झाकलीच गेलेली होती. पण आता तसं नाही आहे. म्हणजे एक शेर मी सांगते की एक शेर आहे मधुसूदन नानिवडेकरांचा की हां, तर एक त्याच्यातली एक ओळ आहे की आता तू जिद्दीने सागर ओलांडतेस. म्हणजे आता जिद्दीने स्त्री घरट्यातच, आठवला मला, घरट्यातच रमणारी अबला तू पूर्वीची, घरट्यातच रमणारी अबला तू पूर्वीची, आता तू जिद्दीने सागर ओलांडतेस, भलभल ते सांगतेस, का उगाच भांडतेस. तर ती अशी एक वेगळी गझल आहे. म्हणजे काय म्हणतात त्याचं, जसं मी म्हटलं की प्रत्येक शेर हा वेगळा आहे, प्रत्येक शेर ही स्वतंत्र कविता आहे. तसा हा एक शेर मला आठवलं की आता चित्र बदलते हळूहळू, आणि आता खूप ताकदीच्या लिहिणाऱ्या गझलकारा मलाही अशा जुळल्या जात आहेत, आणि आम्ही त्याच्यावर थोडं काम करतोय, आणि लवकरच काही मुशायरे किंवा असं आहे आमच्या डोक्यात. मस्त, खूप चांगला मला वाटतं स्तुत्य उपक्रम होऊ शकेल तो, आणि एक वेगळा उपक्रम सुद्धा असू शकेल. पण एक आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा आहे, ते म्हणजे की गझल. आता नवीन गझलकारांबद्दल काय सांगशील? म्हणजे खरोखर असे नवीन गझलकार, ताकदीचे गझलकार येत आहेत का? कारण बाबा नेहमी नवोदित गझलकारांना प्रोत्साहन देत राहिलेले आहेत, आवर्जून त्यांच्या गझला मांडत राहिलेले आहेत, सांगत राहिलेले आहेत, गात राहिलेले आहेत, त्यांच्याबद्दल लिहित राहिलेले आहेत. तुझं काय या सगळ्याबद्दलचं अवलोकन? नक्कीच. कारण मी जिथवर बाबांचं काम बघत आलेले, आणि आता माझेही काही मित्र आहेत, मैत्रिणी आहेत, ते खरंच खूप समजून उमजून गझला लिहितात. आणि त्या नुसतं गझल म्हणजे नुसतं रला र टला ट जोडणं असं नसतं ना, तर तो त्याचा एक तंत्रशुद्धता त्याची पाळली पाहिजे, किंवा त्यामुळेच तर कवितेपेक्षा गझल वेगळी आहे. ती तंत्रशुद्धता पाळून त्याच्यातला आशय सांभाळून खरंच खूप छान लिहितायत. फक्त मला असं वाटतं की ते अजून थोडंसं, जशी गझल आहे की गझल ही फक्त त्याचा साईबाबा, इश्क, माशूक आणि हेच आहे, पण त्याच्या व्यतिरिक्तही अहमद फराज आहेत किंवा मीर तकी मीर आहेत, गालिब आहेत, त्यांनी जे काही लिहून ठेवलं आहे, म्हणजे तुमच्या जर सोशल, आता तुमच्या ह्या आजूबाजूला काय घडतंय, काय घटित होत आहे, त्याचं प्रतिबिंब हे सगळ्यात आधी गझलेत उमटतं, आणि खरंच उमटतं, आणि तुम्ही लगेच रिलेट करू शकता. ते उदाहरण दिलं तर जास्त. हो, जसं मी आता एक गझलेत शेर म्हटला, हो, सखे जरी तू जरी तू सखे जरी तू सती पार्वती, सखे जरी तू सती पार्वती, हरेक शंकर नसतो भोळा, हरेक शंकर नसतो भोळा, स्वप्नांचे वय कायम सोळा, कायम सोळा. तू मगाशी गालिबचा उल्लेख केलास, फराजचा उल्लेख केलास, पण मग मला हे विचारायचं आहे की असे तुझ्या मनातला असा हा शेर किंवा एखादी गझल की जी तुला वाटते की खूप महत्त्वाची आहे आत्ता पुढे येणं, किंवा ती फार दुर्लक्षित राहिलेली आहे आणि जी तुला पुढे आणायची, अशा गझला असतात, म्हणजे आपल्या कविता असतात, पुस्तकं असतात, एखादा लेखक असतो, तशा पद्धतीची अशी कुठली गझल आहे का तुझी, ती गाऊन दाखवलीस तर आणखीन जास्त? खरं तर मला ज्या गझला आवडतात, म्हणजे सगळ्यात आधी मी म्हटलं तसं की मला तो आशय मला आधी महत्त्वाचा वाटतो, किंवा मला तो दिसतो, किंवा शब्द आधी दिसतात. तर माझं म्हणजे अगदी, म्हणजे काय म्हणतात, अनकॉन्शियसली त्याच्याकडे आधी लक्ष जातं, आणि मग माझं त्याच अलीकडे लक्ष जातं. त्याच्यासाठी आहे अर्थ, शब्द आणि आशय. तर मला एक सुरेश भट आजोबांची गझल फार आवडते की आसवांचे जरी हसे झाले, मी गाऊन दाखवते तुम्हाला. आसवांचे जरी हसे झाले. आता आसवांचं हसवणं यासारखी किती वाईट गोष्ट ही, की आपलंच माणूस आपल्या दुःखावर हसतंय, किंवा आपल्या आजूबाजूची माणसं आपलं दुःख ऐकून हसतायत, दुःखावर हसतंय. ही किती अपमानास्पद, किती अशी लागणारी गोष्ट आहे काळजाला. तर किती सुंदर लिहिले बघा की आसवांचे
जरी हसे झाले हे तुला तुला हे तुला पाहिजे तसे झाले आसवांचे जरी हसे झाले. तर आता ही गझल पुढे काय आहे म्हणजे आता उत्तर आता एक शेर मी ऐकवते त्याचा की संपले हाय बोलणे माझे बोलणे माझे माझे संपले संपले हाय बोलणे माझे जे तुझ्याशी कसे बसे झाले जे तुझ्याशी कसे बसे झाले हे तुला पाहिजे तसे झाले आसवांचे जरी हसे हसे झाले. तर या होत्या डॉक्टर भाग्यश्री पांचाळ गायकवाड. कॅमेरामन राजेश रेवणकर सह मी हर्षदा प्रभू, मुंबई तकसाठी.